नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड इव्हिनिंग. आणि हे आहे आमचं गजऱ्याचं झाड. आम्ही गजऱ्याचं झाड म्हणतो कारण ना ह्याला इतकं वास नाही आहे, पण फुलं खूप खूप आलेत. काहीच फुलं येत नव्हती. ते जीवामृत जे टाकलं ना, मी तुम्हाला म्हटलं परवा की जीवामृतचा राहिलेला गाळ टाकला आपण, त्यामुळे इतकं सुंदर आलं ना. तेच नाही, हेही बघू शकता, ह्यालाही टाकलं होतं. हे माझी एकदम आवडती जास्वंद आहे, गुलाबी रंगाची, 3 कलरचे आहेत. तर इतकं सुंदर आलं नाही. आंब्याच्या बागेच्या कडेला आहेत, माझ्या रोजच्या देवपूजेची फुलं आहेत. आज ताटभर फुलं घेऊन सुद्धा किती फुलं राहिलेत बघू शकताय. खूप खूप छान. आता सगळ्या फुलं तोडून मी गजरा करणार आहे, देवांना हार करणार आहे. किती छान वाटतं ना आपल्या झाडावरती आलेली फुलं. अरे यार, झाड म्हणजे माझं जीव का प्राण आहे. आणि ती त्यातल्या त्यात फुलांची झाडं म्हटल्यावर बात ही कुछ और है. काय सुंदर कलर दिसतोय, बापरे, खूप सुंदर. ह्याची रोपं तयार करते, गुट्ट्या बांधून होतच नाहीयेत. हा माझा बोगनवेल केवढा मोठा झाला, एका काडीपासून एवढं झाड होऊ शकतं. झाडं निर्माण करा ना. आयुष्याचा वेळ किती सत्कर्मी लागेल. हे आमचे आहेत बॅरल जीवामृतचे. हे आमच्या गणपतीचं फूल. हे जास्त कटिंग झालं ना, हार छाटण्यात अजिबात करणार नाही त्याची. दोन्ही अँगलनी मी तुम्हाला माझं हे कुंद्याचं झाड दाखवलेला, कुंदा म्हणतात ना. आणि हे मी बांधलेल्या कलमाच्या झाडाला सुपर केशर असं त्या झाडाचं नाव होतं. किती सुंदर मोहर लागलाय. ह्या वर्षी आंब्याला भरपूर मोहर आहे. आता माहीत नाही किती टिकेल, काय होईल. तर हा 1 किलोचं फळ होतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर खूप खूप मोहर आला बरं का याला. चला, संध्याकाळ झाली, दिवस मावळला. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. आज ना मी बनवते साबुदाणा वडा. शावणी मागचं काही वडे करतोय आपण. आज आहे शनिवार. आणि श्रावणी पण आली आहे, मग आपण बनवते वडे. तर अशा प्रकारे आमचे वडे तयार झालेत आणि अजून तळायचे आहेत. चला, आजचा शनिवारचा असा बेत घ्या.